तर हाय हॅलो, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आज होता माझ्या मम्मीचा बड्डे, तर त्यासाठी मी बनवत होती शेवयांची खीर. कारण तिला माझ्या हातची शेवयांची खीर खूप आवडते, तर त्याच्यामुळे मी शेवयांची खीर बनवायला घेतली होती. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये बनणारी अशी शेवयांची खीर मी तुम्हाला दाखवते आहे. तर चला बघूया. तर मी इथे घेतल्या होत्या शेवया, त्यानंतर काजू बदाम घेतले होते ह्या मी शॉपमधून आणल्या होत्या. त्याच्यानंतर एक काजू बदाम आणि थोडेसे चारोळे घेतले होते, त्याचे असे बारीक काप करून घेतले होते. जर कटर असेल तर तुम्ही कटरने करा, अजून छान होतील. तर मी हे सुरीने करून घेतलेले, त्यामुळे तुम्हाला ते असे दिसत आहे. त्यानंतर मी ते गोवर्धन तूप घेतलं होतं आणि शेवया तुम्हाला जसं घट्ट पातळ हवे त्यानुसार घ्या तुम्ही. त्यानंतर मी इथे गोवर्धन तूप घेतलेलं, तर ते पातेल्यामध्ये टाकून घेते गरम होण्यासाठी. तर आपल्याला जसं म्हणजे तुमच्या घरात फॅमिली मेंबर असतील तर त्याप्रमाणे तुम्ही साहित्याची क्वांटिटी ठेवा. तर आम्हाला 4 माणसांसाठीच बनवायची होती, तर त्याच्यामुळे मी थोडेच क्वांटिटीमध्ये वस्तू घेतल्या होत्या. तर मी ते काजू बदाम आणि चारोळे थोडेसे शॅलो फ्राय करून घेते. तर गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर फास्ट केल्यावरती ते जळून जातील. तर असे शॅलो फ्राय करायचे म्हणजे की ते आपल्याला खीर पिताना दाताखाली असे क्रंची लागले पाहिजे, खाताना एकदम छान फील झाला पाहिजे. तर मी आता ते छान शॅलो फ्राय करून घेते. तर तुम्ही कशा प्रकारे खीर बनवता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर मी आता त्याच्यामध्ये शेवया टाकून घेते. शेवया थोडेच घ्यायच्या, नाहीतर ते खिरीच्या ऐवजी शेवयांचं ते एकदम पातळ पातळ शेवया गोड असतात त्या बनून जातील. तर थोड्या शेवया घ्यायच्या, जास्त काही शेवया घ्यायच्या नाही, नाहीतर ते पूर्ण घट्ट होऊन जाईल. तर आता मी शेवया आणि काजू बदाम जे आहेत आपल्या त्या चांगल्या शॅलो फ्राय करून घेते. तर मला तूप जरा कमी वाटत होतं अजून, तर मी थोडं ॲड करून घेतलं आहे आणि सगळं मी आता छानपैकी शॅलो फ्राय करून घेते. तर तुमच्या घरी कोणत्या प्रकारची खीर आवडते, म्हणजे तांदळाची खीर, शेवयांची खीर, रव्याची खीर, आणखी साबुदाण्याची खीर. तर तुम्हाला कोणती खीर आवडते नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, तर तुम्हाला कोणती खीर आवडते. हे सर्व जो आपण करतोय ते सगळं स्लो गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला. आणि मी तर अर्धा लिटर दुधाची बनवत होती खीर, तर त्यामुळे मी तर अर्धा लिटर दूध घेतले अमूलचं. तर मी आता ते टाकून घेते. तेव्हा पण आपला गॅस स्लोच आहे, तुम्ही बघू शकता, नाहीतर फास्ट गॅसवरती आपलं दूध फुटून जाईल. तर त्यामुळे स्लो गॅसवरतीच टाकायचं आपल्याला ते पण. पूर्ण दूध आता मी टाकून घेतले, तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान दिसते खीर. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनते ही खीर, जास्त काही त्याला वस्तू लागत नाही. आपल्या घरात तर असतं शेवया, काजू बदाम हे प्रकार तर असतात, दूध तर असतं आपल्या घरामध्ये, तर त्यामुळे कधी वाटलं तरी आपण करून खाऊ शकतो. तर तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड जे मिळतं अमूलचं, तर तेही टाकू शकता. त्याने खूप छान असं स्वाद येतो खिरीला, पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी ॲड नाही केलं. तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही ॲड करा, अजून छान वाटेल खाण्यासाठी खीर. तर आता आपली खीर चांगली मिक्स करून घेते मी. तर तुम्हाला हवी तशी क्वांटिटी आणि थिकनेस ठेवा खिरीची, म्हणजे तुम्हाला किती फॅमिली मेंबरसाठी बनवायची आहे तुमच्या, तर त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे किंवा थोडं आणखी दूध 1 लिटर दुधाची वगैरे बनवू शकता. त्यानंतर मी ते साखर ॲड केली आहे, ती पण तुम्हाला जशी गोड लागते त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करा त्यामध्ये. तर आता पूर्ण मिक्स करून घेतलेली मी खीर आणि त्याला उकळ काढून घेते. स्लो गॅसवरतीच आपल्याला उकळ पण काढून घ्यायची आहे. तर आता मी पूर्ण मिक्स करून घेते खीर. आता तुम्ही बोलाल की खीर तर काही सगळ्यांनाच येते, पण कसं प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते, तर त्याच्यामुळे मी दाखवली माझ्या पद्धतीमधली खीर. तर माझ्या मम्मीचा बड्डे असल्या कारणाने तुम्ही सगळ्यांनी तिला भरभरून आशीर्वाद द्या की तिला उदंड आयुष्य लाभू दे त्यासाठी. आणि खीर बनवून मी निघाली होती मम्मीच्या घरी जाण्यासाठी. तर इथे शाळा सुटली होती, त्यामुळे रस्त्यावरती खूप गर्दी होती लहान मुलांची. तर मी पोचली होती मम्मीच्या घरी आणि रात्री आम्ही थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं तिच्यासाठी. कारण मी एकटीच असल्या कारणाने सगळे मीच बघते तिकडे, मम्मी, आजी आणि आम्ही तिघीच असतो म्हणजे तिकडे. आता लग्न झाल्यानंतर मी इकडे सासरी आली आहे, तरी पण माझं रोज येणं जाणं असतं त्यांच्याकडे, कारण माझ्या मम्मीला थोडा हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे तिच्याकडे येणं जाणं करावं लागतं मला. आणि आजीचं पण वय झालं आहे,
तर तिला अजिबात आवडत नाही व्हिडिओ वगैरेमध्ये यायला, कारण ती बोलते माझे फोटो वगैरे काही चांगले येत नाही, त्याच्यामुळे मी काही येत नाही. तरी पण मी तिला जबरदस्तीने घेतलं होतं की नाही नाही चल तू करू ये, आपण करूया तुझं सेलिब्रेशन वगैरे. तर छोटासा केक आणला होता रसमलाईचा. तर सेलिब्रेशन आपलं झालं होतं, केक वगैरे कट करून झाला होता इथे. तर मम्मीने सर्वांना केक भरवला होता आणि आम्ही तिला केक भरवला होता. तर अशा प्रकारे आपलं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालं होतं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.